धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणस 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 सध्या सर्वच बाजारपेठा कोकणच्या राजाने फुलून गेल्यात। कोकण म्हटलं की प्रत्येकाला हापूस आंब्याची आठवण होते। त्याची अवीट गोडी प्रत्येकालाच खुणावते। अशा या हापूस आंब्याचा प्रवास फार आधीच सुरू झालेला असतो। याची खरी सुरुवात होते ते आंबा कलम लागवडीपासून। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील तामस तीर्थ येथील यशवंत शेट्टे यांनीही 35 वर्षांपूर्वी स्वतः तयार केलेल्या आंबा कलमांची लागवड केली। मी या ठिकाणी माझ्या क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये हापूस आंब्याची लागवड केली। साधारणपणे 81 साली ही लागवड मी केली। या लागवड करत असताना सुरुवातीला मी आपले कॉलेजचे जे म्हणजे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे जे प्राध्यापक आहेत त्यांचं सहकार्य घेऊन त्याप्रमाणे सुरुवातीला जागेत माती परीक्षण करून घेतलं। त्यानंतर त्यासाठी 3 बाय 3चे खड्डे 3 फूट लांब 3 फूट रुंद 3 फूट खोल असे खड्डे 30 फुटावर साधारणपणे मारून घेतले आणि त्यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, निमपेंड अशा प्रकारचं मिश्रण करून प्रथम ते सर्व लावून घेतलं आणि त्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला हापूस आंब्याची कलमं लावली आणि कलमं लावल्यानंतर साधारणपणे जूनमध्ये कलमं लावली। पाऊस गेल्यानंतर दर 2 महिन्यांनी त्यांना खत घालायला सुरुवात केली। खत आणि पाणी, 1 दिवस आड पाणी आणि खत, असं काही वर्ष गेलं। लागवड केलेल्या कलमांना म्हणावा तसा जोर पकडत नव्हता। त्यासाठी मग त्यांनी एका वेगळ्या तंत्रज्ञानाचा आधार घेतला। त्यानंतर थोडी झाडांची पिछाट झाली आणि झाडं थोडीशी कमकुवत झाल्यासारखी वाढली। म्हणून काय करायचं या विचारात असताना माझ्या वाचनात एक चिपळूणचे विजय जोगळेकर यांचा एक लेख आला आणि त्या लेखामध्ये डिफ्युजर तंत्रज्ञानाविषयी माहिती होती। मी ते करून बघायचं ठरवलं आणि डिफ्युजर तंत्रज्ञान कसं करावं, काय करावं यासंबंधी जोगळेकरांकडे माहिती घ्यायला गेलो। हे डिफ्युलर तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? ते तंत्रज्ञान असं त्यांनी सांगितलं की सुरुवातीला झाडाची त्रिज्या काढायची, त्रिज्या मोजून घ्यायची, त्रिज्येच्या प्रमाणामध्ये
त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि क्षेत्रफळ गुणिले 2 एवढं त्या झाडाला पाणी लागतं. म्हणजे हे पाणी कशासाठी लागतं तर पानावाटे जे पाणी बाहेर जातं तेवढं नेमकं पाणी आपण झाडाला दिलं पाहिजे. यासाठी हे क्षेत्रफळ काढून घ्यायचं आणि त्या ठिकाणी मग डिफ्युअर बसवायचं ठरलं. त्या डिफ्युअर बसवताना प्रथम 3 मीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल असे झाडाच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात खड्डे मारून घेतले. हे खड्डे मारल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, निमपेंड, स्टेरॅमिल अशा पद्धतीचे जे काही उपलब्ध असतील ते खतं, 2-3 खतं ही मातीमध्ये मिक्स करून त्या खड्ड्यामध्ये टाकली आणि त्याच्यावर डिफ्युजर उभं केलं. आता डिफ्युजर म्हणजे एक छोटं भांडं आहे, त्याची कॅपॅसिटी 3 लिटर आहे. आता हे 3 लिटरचं भांडं, खाली त्याला 5 छिद्र आहेत, हे उभं केलं. आता ह्याचं प्रमाण आपण मगाशी बघितलं की क्षेत्रफळाच्या प्रमाणात ते आपण भांडी पुरणार आहोत. हे डिफ्युलर तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? झाडामधून जेवढं पाणी उत्सर्जित केलं जातं तेवढंच पाणी या तंत्रज्ञानाने झाडाला दिलं जातं. जेवढं क्षेत्रफळ त्याला गुणिले 2 एवढं झाड पाणी बाहेर सोडतं आणि तेवढं आपण पाणी देणार आहोत. म्हणजे तेवढे डिफ्युजर आपण प्रत्येक झाडाखाली त्यांच्या क्षेत्रफळानुसार आपण बसवलेले आहेत. हे डिफ्युजर साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरुवातीला बसवले आणि नंतर ते सुरुवातीला जेव्हा झाडं मोहरतात तेव्हा, म्हणजे जेव्हा झाडांना मोहर येतो तेव्हाच त्यांना खरी पाणी आणि अन्नाची गरज असते आणि त्याच्यामुळे त्यावेळेला आपण खत पाणी दिलं पाहिजे असं हे तंत्रज्ञान सांगतं. त्यामुळे त्या प्रत्येक डिफ्युजरमध्ये 3 लिटर या प्रमाणात ते पाणी दिलं गेलं. पाण्यामध्ये आपण थोड्या अल्प प्रमाणात खत मिसळतो. म्हणजे साधारणपणे ते खत साधारणपणे 400 ppm इतका डोस होईल, त्याच्यावर खताचं प्रमाण जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि तेवढंच खत आपण त्या ठिकाणी झाडांना त्या डिफ्युजरमधून देतो. असं पाणी आपण दिवसातून एकदा हे द्यावं लागतं. आंब्याच्या झाडांचं आरोग्य, फळांची गुणवत्ता या बाबतीत लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने हे तंत्रज्ञान फायद्याचं आणि अतिशय उपयुक्त आहे याची यशवंतराव यांना खात्री पटली. झाडाला जेव्हा गरज असते, म्हणजे जेव्हा फूल येऊन फळ तयार होईपर्यंत जेव्हा अन्नाची गरज असते तेव्हा ते झाड स्वतःचं अन्न त्या फळाकडे न पाठवता या पद्धतीने आपण दिलेल्या खताचं नवीन अन्न करून ते फळापर्यंत पाठवतं आणि त्यामुळे झाडांची तब्येत आहे ती सुदृढ राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ह्या डिफ्युजर टेक्नॉलॉजीमुळे एक फायदा असा झाला की झाडाची फळांची प्रत पण खूप सुधारते. फळाचा आकार वाढतो, वजन वाढतं, रंग वाढतो, मुख्य म्हणजे घनता आणि गोडी वाढते. ह्या दोन्ही या सर्व गोष्टींचा आम्हाला रिझल्ट केव्हा मिळाला? जेव्हा या पद्धतीचे आंबे आम्ही जेव्हा लोकांकडे पाठवले. शक्यतो मी आंबे मुंबई आणि पुणे या ठिकाणीच पाठवतो, प्रायव्हेट पाठवतो. आणि त्या ठिकाणच्या लोकांकडून जेव्हा रिस्पॉन्स आम्हाला मिळायला लागला आणि त्यांनी दुसऱ्यांना आमच्या आंब्यांची शिफारस करायला सुरुवात केली हे लक्षात आलं, तेव्हा आम्हाला याचे रिझल्ट खरे कळले. तर अशा पद्धतीने सुरुवातीला ह्या झाडाचं उत्पन्न, 100 झाडांचं उत्पन्न 1 टन असं आम्हाला मिळत होतं. हळूहळू आता मी साधारण डिफ्युजर 10 वर्ष वापरतो आहे. आता मला साधारणपणे 8 ते 9 टन उत्पन्न मिळतं, म्हणजे सरासरी उत्पन्न. त्यामुळे उत्पन्नात ही वाढ चांगली झालेली दिसून येते. फळाचा सर्व प्रकारचे गुणधर्म चांगले दिसून येतात, फळाचे आणि झाडांचे. पालवी छान येते आणि सर्व प्रकारे त्याचे चांगले गुणधर्म मिळतात. आंब्याच्या झाडांची फलधारणा ही मोहरावर अवलंबून असते. या मोहराचं संरक्षण करावं लागतं.
बुरशीपासून आंबा झाडाचं संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी लागते. आता नुसतं डिफ्युजरने आंबे तयार झाले एवढ्यावर भागत नाही. मोहर आल्यापासून आंबा काढेपर्यंत त्याचं संरक्षण करावं लागतं झाडाचं. हे संरक्षण करण्यासाठी मी विद्यापीठाने, आपल्या कोकण कृषी विद्यापीठाने जे जे औषधं शिफारस केलेली आहेत, जे जे डोस शिफारस केलेले आहेत, त्या त्या पद्धतीने ते देत आलेलं आहे. म्हणजे दर 15 दिवसांनी सुरुवातीला सायपरमेथ्रिनची पहिली फवारणी मोहर येण्यापूर्वीपासून आंबा नीट आपला रोगमुक्त आहे याची खात्री होईपर्यंत साधारण 5 ते 6 डोस आम्ही त्याला देतो. सल्फरचा जी फवारणी होते त्या सल्फरच्या फवारणीमुळे झाडाला जे काही मायक्रोन्यूट्रियनची गरज असते तर त्यामधला एक घटक हा झाडाला आपण त्याच वेळेला पुरवतो फवारणीच्या वेळेला. तसंच डिफ्युजरमध्ये सुद्धा आपण मायक्रोन्यूट्रियंट्स वगैरे प्रमाणात सोडत असतो. त्या खतामध्ये एक टाकी केलेली आहे, त्या टाकीमध्ये मिक्स करूनच ते आपण सर्व मायक्रोन्यूट्रियंट्स आणि खतं देत असतो. त्यानंतर झाडाला आपण सप्टेंबरमध्ये एक बोर्डो मिक्सचरची फवारणी करतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आलेली जी काही बुरशी असते झाडावर तर ती बुरशी नष्ट होते. तसंच झाडाच्या बुंधाला पाऊस गेल्यानंतर साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक आपण बोर्डो पेस्ट लावतो, जेणेकरून झाडाच्या आजूबाजूला असलेली जमिनीमधली बुरशी झाडावर आक्रमित होऊ नये, हा त्यातला एक हेतू. तर अशा पद्धतीचं झाडाचं मेंटेनन्स ठेवून नंतर आणि हे सगळं शिफारस जी कॉलेजने केलेली आहे त्याच्या पुढे सुद्धा जाऊन आम्हाला काढणी पश्चात तंत्रज्ञान हे कॉलेजने आम्हाला दिलेलं आहे. फळमाशीपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी त्यांनी बागेत फळमाशी सापळ्याचा वापर केलाय. आमची माती आमची माती. फळमाशीपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी त्यांनी बागेत फळमाशी सापळ्याचा वापर केलाय. हा जो ट्रॅप आहे नोमाइट म्हणून, तो फळमाशीसाठी ट्रॅप आहे. या ठिकाणी तो ट्रॅप लावून असा ठेवला तर त्या ट्रॅपला जो मादीचा जो गंध आहे तो गंध नरांपर्यंत पोचतो आणि नर या ठिकाणी आकर्षित होतात आणि त्या ट्रॅपमध्ये ते अडकतात. म्हणजे तिथे ते त्या पॉयझनमुळे ते मरतात. तर या ठिकाणी आतमध्ये त्या फळमाशा ज्या आहेत त्यांचे नर त्या ठिकाणी मेलेले दिसतील आपल्याला. आज त्यांच्या आंबा बागेत छान फळं लगडलेली दिसतात. या आंब्याच्या फळांची योग्य पद्धतीने काढणी करणं आणि काढल्यानंतर त्याची योग्य साठवण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आम्ही आत्मा जो गट आमचा असतो तो आत्म्या गटामार्फत आम्ही कॉलेजला जाऊन प्रशिक्षण पण घेतलेलं आहे त्याचं आणि नंतर त्याप्रमाणे आम्ही आचरणात पाडलं आहे. आता काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणजे काय, पूर्वी आपण झाडाच्या मजुरांना आंबे काढायला सांगायचो, ते जरा जाऊन हाताने आंबे तोडायचे आणि त्याचा संपूर्ण चीक यायचा, तो झाड आंब्यावर पसरायचा, त्यामुळे बुरशी यायची. तर नवीन आता पद्धतीप्रमाणे आंबा हा विद्यापीठाने विकसित केलेला जो झेला आहे त्या झेलाच्या साहाय्याने काढतो आणि त्या काढणीमध्ये आंब्याचा देठ साधारणपणे 1 सेंटीमीटर एवढा त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो. त्यामुळे देठासहित आंबे काढल्यामुळे देठाभोवती जी काळी बुरशी येते आणि त्याच्यामुळे जे आंब्याचं नुकसान होतं ते आपल्याला त्यावेळेला कळत नाही. जेव्हा आपण हे आंबे पाठवतो आणि त्यावेळेला लोकांकडून तो रिपोर्ट येतो की तुमचे आंबे देठाला काळे झाले, असं पूर्वी व्हायचं. देठ व्यवस्थित हे काढून झाल्यानंतर स्वच्छ ते पाण्यामध्ये आपण व्यवस्थित धुवून पुसून कॉलेजने रेकमेंड केलेली जी औषधं आहेत ती वापरून आपण ते व्यवस्थित पुसून हे असं इरिगेटेड या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये आपण ते पॅक करून आंबे पाठवतो. काढणी पश्चात तंत्रज्ञानानंतर आंब्याची योग्य पद्धतीने साठवण करून
यशवंत शेट्टे आंबा मुंबई आणि इतर बाजारपेठेत पाठवत असतात. आंबा साधारणपणे पाठवण्यापूर्वी परत एकदा चेक केला जातो आणि त्यातला जर एखादा आंबा चुकून जर डॅमेज झालेला असता, शक्यता फार कमी असते डॅमेज होण्याची, पण एक 5-10 बॉक्समध्ये एखाद दुसरा आंबा जर आपल्याला डॅमेज झालेला मिळाला तर तो आपण रिप्लेस करून दुसरा आंबा त्या ठिकाणी ठेवतो, आंबे पॅक करतो आणि नंतर रात्रीच्या वेळी आपण इथून मुंबई वगैरे या ठिकाणी मुंबई, पुणे, पंढरपूर आपला आंबा जातो, वाईला जातो. अशा पद्धतीचा आंबा आपण पाठवतो आणि तो सुरक्षितरित्या आपल्याला तिकडे पोचतो. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून मगाशी म्हटल्याप्रमाणे चांगले रिझल्ट मिळतात आणि दिवसेंदिवस आपल्या आंब्यांची मागणी वाढते आणि त्याचे फायदेही चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतात. या आंब्याची निर्यात, आंबा झाडांची काळजी, आंब्याची प्रत, गुणवत्ता सांभाळणं या सर्वच बाबतीत यशवंतरावांना वारंवार कृषी विद्यापीठाची मदत होते. आमची माती आमची माती. या आंब्याची निर्यात, आंबा झाडांची काळजी, आंब्याची प्रत, गुणवत्ता सांभाळणं या सर्वच बाबतीत यशवंतरावांना वारंवार कृषी विद्यापीठाची मदत होते. आता या सगळ्या याच्यामध्ये विद्यापीठात माझं स्वतःचं शिक्षण त्या कॉलेजमध्येच झालेलं असल्यामुळे बरेचसे मंडळी माझी त्या ठिकाणी परिचितच आहेत किंवा होती, काही रिटायर झाली, पण आत्तासुद्धा जे त्या ठिकाणी प्राध्यापक आहेत, जे हॉर्टिकल्चरशी संबंधित आहेत, एक्सटेन्शनशी संबंधित आहेत, ही सर्व मंडळी मध्ये मध्ये येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात आणि त्याप्रमाणे आपण आंब्याचा व्यवहार करत असतो. अशा पद्धतीने अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने यशवंत शेट्टे यांनी आपल्या आंबा बागेचं संपूर्ण व्यवस्थापन केलंय. त्यासाठी त्यांनी स्वतःचं शिक्षण, अनुभव यांची सांगड घातली आहे. आज त्यांची आंबा बाग आंब्यांनी बहरलेली दिसते, हे त्यांच्याच मेहनतीचं फळ आहे. आपणही असंच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बागायती पिकांचं उत्पादन यशस्वीरित्या घेऊ शकतो.